सर्वांसोबत चांगले वागा, कारण ज्या टावेलची एक बाजू तुमची पुसू शकते, ती कधीतरी तुमचं तोंडसुद्धा पुसेल. प्रतीक्षा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? राजेश, अगं विश्वास नसता तर 2 पेरूच्या मध्ये केळ दिला असता का? पचापच करून झाल्यावर बायको, मजा आली का नाही? राजेश, हां, मला तर खूप मज्जा आली. बायको, पचापच करताना उठला होता का तुमचा पण? मला तर काहीच फील नाही झालंय. नवरा, आज संध्याकाळी काय प्लॅन आहे? बायको, 69 आणि डॉगी स्टाईल. नवरा, अगं येडे, जेवायला काय आहे आज म्हणून विचारतोय. ओयोवर असताना राजेश, पचापच करताना पाणी आत पाडले तर चालेल ना? प्रतीक्षा, तुझं पाणी पडतं का ते सांग, बारीक केळाच्या. राजेश, मला असं काहीतरी सांग ज्याने मला रडून रडून फाटली पाहिजे. प्रतीक्षा, तुझ्यापेक्षा तुझ्या मित्राचा खूप मोठा आहे रे. बॉयफ्रेंड, चल आज पचापच करू. गर्लफ्रेंड, नाही, मला पिरियड चालू आहेत. बॉयफ्रेंड, मग दे. गर्लफ्रेंड, तुला दिल्यावर मी हगणार कशी येडपटा? सर्वांसोबत चांगले वागा, कारण ज्या टावेलची एक बाजू तुमची पुसू शकते, ती कधीतरी तुमचं तोंडसुद्धा पुसेल. प्रतीक्षा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? राजेश, अगं विश्वास नसता तर 2 पेरूच्या मध्ये केळ दिला असता का? पचापच करून झाल्यावर बायको, मजा आली का नाही? राजेश, हां, मला तर खूप मज्जा आली. बायको, पचापच करताना उठला होता का तुमचा पण? मला तर काहीच फील नाही झालंय. नवरा, आज संध्याकाळी काय प्लॅन आहे? बायको, 69 आणि डॉगी स्टाईल. नवरा, अगं येडे, जेवायला काय आहे आज म्हणून विचारतोय. ओयोवर असताना राजेश, पचापच करताना पाणी आत पाडले तर चालेल ना? प्रतीक्षा, तुझं पाणी पडतं का ते सांग, बारीक केळाच्या. राजेश, मला असं काहीतरी सांग ज्याने मला रडून रडून फाटली पाहिजे. प्रतीक्षा, तुझ्यापेक्षा तुझ्या मित्राचा खूप मोठा आहे रे. बॉयफ्रेंड, चल आज पचापच करू. गर्लफ्रेंड, नाही, मला पिरियड चालू आहेत. बॉयफ्रेंड, मग दे. गर्लफ्रेंड, तुला दिल्यावर मी
हगणार कशी येडपटा. अरे केळी काय भाव दिली. केळीवाला 30 रुपये डझन. बाई अरे पण फार नरम आहेत. केळीवाला अहो बाई कधीतरी खायला पण घेत जा की. मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते. बाजूला असलेली शेजारीण म्हणते, अगदी बापासारखं चोखतो. चाळीत भांडणे चालू असतात. मुलीची आई, तुमचा मुलगा बाहेर काय उद्योग करतो ते माहीत आहे का तुम्हाला. मुलीची आई, तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळासारखी नाही. तिची पपई बघा पार नासून गेलेली आहे. तिचे पेरू तर बघा दाबून दाबून पेरूचा तर वासच उठलाय. अख्ख्या गल्लीने तिला तेल लावून पचापच केलं. शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ. बाईंना भाषण करायला सांगितलं. त्यांना अगदी भरून आलं. त्या एवढंच बोलू शकल्या. मुख्याध्यापक साहेब रोज तेल लावून चोळत असत. सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातील एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळायचं असलं तर चोळा, दूध प्यायचं असलं तर दूध प्या. बाई अरे केळी का. सर, तू आज पण होमवर्क नाही केलास. सांग आता तुला काय शिक्षा देऊ. राजू, सर, ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना, तिने पण होमवर्क नाही केला. तुम्ही असं करा, आम्हा दोघांना पण बाथरूममध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते, काय ग, माझी साडी घातली होती का. मुलगी म्हणते, इथे हे 8 दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत. साडी कुठून घालणार. काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो. तेव्हा शेजारीण आली आणि म्हणाली, आंबे छान पिळता, कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या ना. पण मी अजून विचार करतोय की तिने मदत मागितली की ऑफर दिली.